घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ. आजपासून नवे दर लागू होणार. 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये वाढ. बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका. राज ठाकरेंची भूमिका असल्याची संजय राऊतांची माहिती. देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं. राऊतांची प्रतिक्रिया. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणांचं बिल कोणी आणल्यास स्वागत. निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल झाले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले. वेळेमध्ये कामं करा नाहीतर बंदी. फडणवीसांचा इशारा. महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईतल्या शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा. सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला. पुरावे द्यायला तयार. भाजपनं तोंड उघडायला लावू नये. खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा. माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे कळालं तर बिल मांडण्याची गरज नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणांचं बिल कोणी आणल्यास स्वागतच. मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं. निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. वडेट्टीवारांचे आरोप म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं. निवडणूक लढता येत नाही. माघार घेतल्यावर टीका सुरू झाली. वडेट्टीवारांनी आत्मपरीक्षण करावं. भाजपच्या परिणय फुकेंची टीका. नैराश्यातून वडेट्टीवार कार्यकर्त्यांना वेश्या म्हणाले. त्यांच्याकडून वेश्येचा अपमान. मंत्री संजय शिरसाटांचा निशाणा. तर काँग्रेसनं टीका टिप्पणी बंद करावी. चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसला सल्ला. सोलापूर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा. करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांचा भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा जाहीर. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पाठिंबा जाहीर केला. सोलापुरात महायुतीच्या बाजूने अदृश्य शक्ती काम करेल. पवारांच्या पक्षातील अंतर्गत वादावर भाजपच्या आमदाराकडून निशाणा. तर सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सुभाष देशमुखांचा दावा. सोलापूर जिल्ह्याची सर्व सूत्र भाजपच्या हातात. सोलापुरात भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करावं. तळागाळामध्ये अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा. आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका. राज्यसभा उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचा अद्याप निर्णय नाही. अर्ज दाखल करण्यासाठी अवघा 1 दिवस शिल्लक. राज्यसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार की ही जागा भाजपकडे जाणार याकडे लक्ष. नाशिक आणि जळगावातील बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच कायम. लवकरच मार्ग निघेल. सकारात्मक चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त. जळगाव नाशिकबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मोठ्या मताधिक्यानं उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा निवडून येतील. श्रीकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. जळगाव नाशिकच्या बाबतीत वरिष्ठ लवकरच तोडगा काढतील. निवडणूक लढवायची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. विधान परिषद निवडणुकीमधील बंडखोरीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 40गावच्या शिवसेना शिंदे गटाचा मेळावा. भाजप शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. जळगाव नाशिकचा विषय माझ्या अखत्यारीत नाही. विधान परिषदेमधील बंडखोरीचा विषय वरिष्ठ पातळीवरचा. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटलांना युवा सेनेच्या कोअर कमिटीवर घेण्याचे खासदार श्रीकांत शिंदेंचे संकेत. धरणगाव इथल्या तालुका प्रमुखांनी प्रतापराव पाटलांना युवा सेनेच्या समितीवर घेण्याची मागणी केली. राष्ट्रवादीला केलेल्या सहकार्यामुळे रायगडमध्ये शिंदे सेनेमध्ये नाराजी. औरंगजेबाच्या सुतारवाडीच्या तहामध्ये शिवसैनिक हरले. खालापूरचे माजी तालुका अध्यक्ष संदेश पाटलांची टीका. महेंद्र थोरवेंनी अनिकेत तटकरेंना केलेल्या सहकार्यामुळे नाराज 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का. महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीचा तडकाफडकी राजीनामा. पक्षांतर्गत दुफळीमुळे राजीनामा दिल्याची मोहिनी मडगावकर यांची प्रतिक्रिया. बाळमाने यांचं स्टेटस दुसऱ्या दिवशी चर्चेत. काळ खूप मोठा शिक्षक. बाळमानेंचं स्टेटस पुन्हा चर्चेत. बाळमाने यांच्या स्टेटसचा रोख कुणाकडे याची चर्चा. माझ्याकडे 110 मतदान असताना 13 जागा आलेल्यांना जागा सोडली. विधान परिषद निवडणुकीमधून माघार घ्यावी लागल्यानं काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांची नाराजी. सत्तारांच्या आधी माझा बळी गेलाय. 10-15 वर्षात भाजपने सातत्यानं माझ्या विरोधात उमेदवार दिला. आता अधिक चर्चा करून महायुतीमध्ये मतभेद निर्माण करणं योग्य नाही. अब्दुल सत्तारांनी भाजपविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आता किशोर पाटलांची टीका. गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये असं राजकारण कधी बघितलं नाही. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धमक्या मिळाल्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांचे गंभीर आरोप.
सत्ता असल्यानं तुला हे देतो तुला ते देतो असं सांगून महायुतीमध्ये मिटवामिटवी होईल. महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. 50 वर्ष सत्तेमध्ये राहून कोर्टाचा कसा वापर केला याचा मोठा इतिहास. माजी आमदार संभाजी पवारांच्या कुटुंबाला जाऊन विचारा म्हणत जयंत पाटलांच्या कोर्टावरील वक्तव्यावर सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या अनुषंगानं मवियाची अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये संयुक्त बैठक. बैठकीला कल्याण काळे, पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती. मवियाचे उमेदवार गणेश लोखंडेंच्या प्रचारार्थ बैठकीमध्ये नियोजनावर चर्चा. राजधानी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार. नीट पेपर फुटीवरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. सोनम वांगचुक, अभिजित दिपके मैदानात. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुढच्या शनिवारचा अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतेही समर्थन मिळालं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दिल्लीतील आंदोलनामध्ये कोणतीही अराजकता झाली नाही. दिल्लीमधील आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने झालं. दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनावर संस्थापक अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. हजारो तरुण त्यांच्या वेदनांसह रणरणत्या उन्हामध्ये रस्त्यावर. सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंचं भाष्य. केंद्र सरकार शिक्षण मंत्र्यांवर काहीही कारवाई करत नाही हे दुर्दैव. शिक्षण मंत्र्यांवर आरोप होत असताना सुद्धा कारवाई नाही. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. देशात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार. विरोधी पक्ष आता संपलेला आहे. आमचा आंदोलनाला विषयाला विरोध नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. नागपुरातील संविधान चौकामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. 7 ते 8 तरुणांकडून संविधान चौकामध्ये घोषणा. नीट परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची मागणी. उद्या नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार. इंडिया आघाडीच्या पुढील राजकीय रणनीतीवर बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित. आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका पण नगरसेवक मात्र विना पगारी. गेल्या 3 महिन्यांपासून नगरसेवकांचं मानधन रोखलं. पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याचा ठपका. लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी. माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी. वैभव नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागवली. एसीबीनं कणकवली नगरपंचायतीला पत्र लिहून माहिती मागवली. नगरपंचायत आवश्यक माहिती एसीबीला सादर करणार. गेल्या 5 वर्षांपासून एसीबी चौकशी करते हे दबाचं राजकारण असून माझ्यावर अन्याय असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईकांनी दिली आहे. राजन साळवी आणि इतरांची चौकशी सुरू होती, त्याचं काय झालं? वैभव नाईकांचा सवाल. पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन 10 जूनला मुंबईत होणार. 27व्या वर्धापन दिनाचं वायवी चव्हाण सेंटरला आयोजन. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये वर्धापन दिनाचा सोहळा रंगणार. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जरांगे पाटलांवर खालच्या पातळीवर टीका. तर बावनकुळेंनी महसूल खात्यातून मलई गोळा करावी. चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसी उपसमितीमधून बाहेर पडण्याची नवनाथ वाघमारेंची मागणी. ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप. तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट. ओबीसी समाजाला सापत्न वागणूक. लक्ष्मण हाकेंसह बबनराव तायवाडेंची टीका. मराठा धनगर आरक्षणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते अर्चना शहा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. पत्रकार परिषदेनंतर आरक्षणासंदर्भात चर्चा करताना लक्ष्मण हाके आणि अर्चना शहांची बाचाबाची. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडून रिअॅलिटी चेक. नगरसेवक यशवंत किलेदारांकडून बोटीतून पाहणी. तर साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. आपल्याकडे ऑगस्टपर्यंतचा पाणीसाठा शिल्लक. मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांची माहिती. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. देवस्थानांच्या जमिनीसाठी नवा कायदा आणला जाईल. नव्या कायद्याच्या प्रारूपासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार. बावनकुळेंची माहिती. नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटलांचं नाव दिलं पाहिजे हा आमचा आग्रह. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. त्याबाबत कारवाई पूर्ण. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नक्की नामकरण करू. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मान्सूनचं तळ कोकणामध्ये आगमन. राज्यातील उर्वरित भागातही लवकरच मान्सून दाखल होणार. पुढील 3 दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मान्सूनचं जोरदार आगमन. पावसामुळे वातावरण आल्हाददायक. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मान्सूनचं जोरदार आगमन. दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसानं नागरिकांना दिलासा. उष्णतेनंतर पावसामुळे शहरासह परिसरात गारवा. आमदार रोहित पवार 12 जूनपासून पंढरपुरात उपोषणाला बसणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या काही त्रुटी दुरुस्त करण्यासंदर्भात उपोषण. पालघरच्या डहाणूमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा आरोप. मोठ्या बहिणीसोबत प्रेम संबंध करून अल्पवयीन लहान बहिणीलाही प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं.
आरोपी विरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून पोलिसांची भेट. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार. बारामती पैठणमध्ये पिकांचं अतोनात नुकसान. जळगावात टोल नाक्याचे पत्रे उडाले. नशिराबाद टोल नाक्याच्या 2 लेन बंद. पुणे सातारा हायवेवरही पाणी साचलं. शरद पवार आज कोल्हापूरचा दौरा संपवून बारामतीमध्ये येणार. शरद पवार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची शक्यता. शुक्रवारी बारामतीमध्ये पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान. बारामतीमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीने नुकसानाचे पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. केळी उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. कठीण समयी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं. रोहित पवारांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्विट. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा. दादेगाव बुद्रुकमधील शेतकरी दीपक हजारे यांची 3 एकरवरील 1100 केळींच्या झाडांची बाग जमीनदोस्त. दादेगाव, हजारे, हर्शी, कुतुबखेडा, लिमगाव, पाचोड, थेरगाव, कौदर, दावरवाडीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. वादळी वाऱ्यामुळे जळगावच्या नशिराबादमधील टोल नाक्याच्या छताचे पत्रे उडाले. छतावरील पत्रे उडाल्यानं टोल नाक्याच्या 2 लेन बंद. 2 लेन बंद असल्यामुळे टोल नाक्यावर काही काळासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. कांदिवलीमधील लोखंडवाला ते ठाकूर विलेजला जोडणाऱ्या 120 फूट रुंद रस्त्याचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री भरत गोगावले आणि स्थानिक आमदारांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याचं लोकार्पण. सांगलीमध्ये पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीनं कृष्णा नदी स्वच्छता मोहीम. जिल्हाधिकारी डॉ. मौना घोष आणि महापालिका आयुक्त संजिता महापात्रा यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग. कल्याणमध्ये आरटीओ आणि रिक्षा युनियनचा मराठी भाषा उपक्रम. दर रविवारी रिक्षाचालकांची मराठीची शाळा भरणार. परवाना रद्द होण्याच्या भीतीनं अमराठी रिक्षाचालक मराठीचे धडे गिरवणार. नागपूर विमानतळावरून 4.5 महिन्यामध्ये 12,22,000 प्रवाशांची नोंद. 4 महिन्यामध्ये विमानतळाला तब्बल 75 कोटींचा महसूल. नॉन एरोनॉटिकल उपक्रमातून 12 कोटींची कमाई. इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात नवी मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर. पेट्रोल पंपावर चॉकलेट वाटून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध. बीडमध्ये एकाच दिवशी एसीबीच्या 2 ठिकाणी धाडी. पोलीस अंमलदाराला 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक. तर दुसऱ्या धाडीमध्ये थेट तहसीलदारालाच बेड्या ठोकल्या. 6 लाखांची लाच घेतल्याचा प्रकार. ठाणे जिल्ह्यामधल्या शहापूरमध्ये कार्यरत अभियंत्याचा घातपात झाल्याचं तपासातून समोर. पत्नी आणि मेहुण्यानं लक्ष्मण मंडले यांची हत्या केल्याचं उघड. कराडमधील अपघाताचा पोलिसांकडून 12 तासातच उलगडा. पोलिसांना गुंगारा देणारा बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या ताब्यात. आरक्षित भूखंडावर बेकायदा बांधकाम करून फसवणूक केल्यानं कारवाई. झोन 3 पोलीस आणि क्राईम ब्रांचची धडक कारवाई. राज्यातील 6 साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांची जप्तीची कारवाई. एफआरपी थकीत प्रकरणामध्ये कारखान्यांवर कारवाई. 6 साखर कारखान्यांनी एफआरपीचे 102 कोटी 33 लाख रुपये थकवल्याची माहिती. पालघर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त. अनधिकृत फेरीवाले हटवल्यानं रस्ता मोकळा झाला. पनवेल महापालिकेकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर प्रवाशांकडून समाधान व्यक्त. नाशिकच्या येवल्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण. नागरिकांना दिलासा. वाशिम जिल्ह्यातील मनोरा शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा.